तर तेव्हा तो सोल कुठल्या जन्मात गेलेला आहे हे पण तुम्हाला कळतं. चांगले सोल पण असतात. या तंत्रमंत्र विद्याद्वारे आपण हे आत्मे बोलवू शकतो. 10 वर्षाची मुलगी अचानक शाळेमध्ये चक्कर आली, असं पोटात दुखायला लागलं, असं निमित्त 20 मिनिटात ती गेली. तर ना मला गजानन महाराज आणि ना मला ते फोटो स्वरूपात नाही दिसत, ते सदेह स्वरूपात. अच्छा. म्हणतो ना की एक नेहमी माझ्या पाठीशी ते असतात. युनिव्हर्सल एनर्जी आणि आपली स्पिरिच्युअल एनर्जी त्यांचं एक संरक्षण कवच. तर ना मला सतत असं दिसायचं की रस्त्यावर ते माणूस झोपलाय गाडीच्या समोर. अरे बापरे. तो ड्रायव्हरला दिसायचा नाही आणि गाडीत सगळे झोपले. मागचा जन्म आपला, तर आपल्या मागच्या जन्माचा आपल्या ह्या जन्माशी काही संबंध तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे असा इम्पॅक्ट होतो खरंच की जर समजा घरात आपला एखादा प्राणी असेल, तो गेला, जसं XYZ कुत्रा असेल, मांजर असेल, तर आपण त्या प्राण्यांच्या सोलशी पण कनेक्ट करू शकतो का? हो, करू शकतो. तर ते हे प्राणी बोलतात तुमच्याशी? हो. तर खूप वेळा असं होत असेल ना तुमच्याबरोबर की तुम्ही एखाद्या सोलशी कनेक्ट झाला आणि तुम्ही स्वतःही भावनिक झाला सगळं आहे. मग ते म्हणजे मला तसे बोलताना पण हे हो ना, मला अंगाला काटा आला तुम्ही सांगितलं. की मग त्याने म्हणजे खूप रडले दोघं पण. मेल्यानंतर पण त्याची सुटका नाही झाली. हो. तो कितीतरी वर्ष अडकून पडला, कित्येक वर्ष. तुम्हाला कधी देवी देवता कनेक्ट झालंय का? अरे तुमच्या मास्टर्स कडून जेव्हा तुम्हाला गायडन्स येतो की बाबा तू हे कर, तर तुझ्या ह्या प्रश्नाची तीव्रता कमी होईल. खूप वेळा असं होतं की आपली जवळची व्यक्ती गेल्यानंतर म्हणजे मृत झाल्यानंतर असं आपल्याला वाटतं की मला खूप काही गोष्टी त्या व्यक्तीसोबत बोलायच्या होत्या आणि त्या व्यक्तीलाही खूप काही गोष्टी मला सांगायच्या होत्या, पण तो व्यक्ती गेल्यानंतर आपल्या मनात ती खंत राहून जाते. पण मी जर तुम्हाला म्हटलो की व्यक्ती गेल्यानंतरही तुम्ही त्याच्याशी संवाद साधू शकता, तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण आज हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे. नमस्कार, मी प्रशांत मुकुंदलाल बिराणे आपल्या सर्वांचं स्वागत करतो द मराठी बियर्डमॅन पॉडकास्ट मध्ये. आजचा आपला भाग हा याच गोष्टींवर आहे. व्यक्ती गेल्यानंतरही त्याच्या आत्मेशी आपण कनेक्ट करून त्याच्याशी संवाद साधू शकतो. आज याच गोष्टीवर चर्चा होणार आहे जी दिसत नाही पण अस्तित्वात आहे. आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी ज्या व्यक्ती आलेल्या आहेत त्यांचं नाव आहे सौ स्नेहल पाठारी. त्या एक आकाशिक हिलर आहेत, टेलिपॅथी कम्युनिकेटर आहेत आणि सायकिक मीडियमशिफ्ट करतात. या माध्यमातून त्या गेलेल्या माणसांच्या आत्म्यांशी कनेक्ट करून त्यांच्याशी संवाद साधतात, प्राण्यांशी संवाद साधतात आणि तुम्ही ज्या घरात राहताय त्या वास्तूशीही संवाद साधतात. चला तर मग आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि खूप वेगळी अशी माहिती आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. जास्त वेळ न घेता आजचा भाग आपण लवकरात लवकर सुरू करूया. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. नमस्कार मॅडम. नमस्कार. कशा आहात तुम्ही? खूप मस्त. म्हणजे आता गप्पांना सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी मला सांगा की हे आकाशिक हिलर किंवा मीडियमशिप म्हणजे नक्की काय असतं? खरं तर ना आपल्याकडे सगळ्यांनाच म्हणजे ओव्हरऑलच सगळ्यांना ज्योतिषशास्त्र माहिती असतं. बरोबर. ओके, मी एक एक्झाम्पल देते की ज्योतिषशास्त्र काय असतं की तुमच्या बर्थ डेट वरून ग्रह ताऱ्यांची दिशा त्याच्यावरून प्रेडिक्शन. आकाशिक ही त्या पण खूप पुढची आपण त्याला एक मोडॅलिटी म्हणू शकतो की आकाशिक मध्ये एखाद्या व्यक्तीचे रेकॉर्ड ओपन केल्यानंतर एक सोल म्हणजे एक आत्मा आहे, तुम्ही एक आत्मा आहे, मी एक आत्मा. मी हा जो जन्म मी घेतलाय तर मी या नावाने घेतलाय, या शरीराने की स्नेहल माझं नाव. सो असे माझे कित्येक जन्म होऊन गेलेत. ओके, सो त्या रेकॉर्ड्स मधून त्या व्यक्तीचा किंवा त्या सोलची पूर्ण हिस्ट्री, पूर्ण पास्ट लाईफ समजते. त्यांचं काय कर्म होतं की त्या कर्मामुळे या जन्मामध्ये तुम्ही काय भोगताय. एखाद्याला त्रास असतो आर्थिक, शारीरिक, सो त्याचं सगळं कनेक्शन जे असतं ते आकाशिक रेकॉर्ड मध्ये असतं. असं समजा की तुमच्या आयुष्याची या नाही याच्या आधीच्या पण कित्येक आयुष्यांचा एक रेकॉर्ड आहे, मोठी एक फाईल आहे सोप्या भाषेत. अच्छा. ती उघडून आपण ती वाचतोय आणि त्याच्यातून काय आहे ती गोष्ट की काय चूक झाली होती की ज्यामुळे आता हा त्रास होतोय, तर ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे समजता येतं. किंवा हे सुद्धा कळतं की समजा एखाद्यांचे अँसिस्टर आहेत कोणी, म्हणजे आपण पितर म्हणतो, आई वडील आजी आजोबा, ते त्यांना गती मिळाली का की किंवा त्यांचं काही म्हणणं आहे का, तुमचे रेकॉर्ड्स ओपन करून मी ते सुद्धा कनेक्ट करू शकते. फक्त ह्याच्यामध्ये नियम एकच असतो की ज्या व्यक्तीचे मी रेकॉर्ड ओपन करणार त्या व्यक्तीची परमिशन शिवाय मी हे ओपन करत नाही. अच्छा.
म्हणजे पण तुमचे रेकॉर्ड ओपन करणार कारण मी तुमच्या परवानगीनेच ते ओपन करणार. अच्छा, पण आपल्या धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, की मनुष्य गेल्यानंतर त्याला 84 लाख योनींमधून जावं लागतं. तर तुम्ही जेव्हा हे त्या सोलशी कनेक्ट करताय, तर तेव्हा तो सोल म्हणजे कुठल्या जन्मात गेलेला आहे हे पण तुम्हाला कळतं का? हो. बऱ्याचदा काय होतं मी सांगते. ह्याच्या मागचं बेसिक सांगते. म्हणजे जे आपल्या धर्मग्रंथांमध्ये लिहिलंय ते अगदी योग्य आहे, की 84 लक्ष योनी क्रॉस केल्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. बरोबर. पण बऱ्याचदा ना मनुष्य जन्म मिळाल्यानंतर नॉर्मल लोकांना असं वाटतं, की आता मला मनुष्य जन्म मिळालाय, पुढचा जन्म डायरेक्ट कुत्र्या मांजरासारखं नसेल, तर असं होत नाही. कारण की मनुष्य जन्म मिळाल्यानंतर आपण काहीतरी पुण्यकर्म करतोच. एका तरी देवाचं नाव घेतो, ना गरजवंताला मदत करतो. ती पुण्यही आपण घेऊन जातो पुढे आणि पुढचा जन्म सुद्धा मनुष्याचाच मिळतो बऱ्याचदा. ओके. इन मोस्ट ऑफ द केस बऱ्याचदा. तर जेव्हा कनेक्ट करतो आपण कुठल्याही सोलशी, तर ते त्या व्यक्तीच्या किंवा त्या सोलच्या हायर सेल्फशी कनेक्ट करतो. आता हायर सेल्फ म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपण भगवान विष्णूचं उदाहरण घेऊ. हं. भगवान विष्णूंचे अनेक अवतार आहेत. बरोबर. राम अवतार आहे, कृष्ण अवतार आहे. पण त्यांचं जे मूळ स्वरूप आहे, ते विष्णू हे मूळ स्वरूप आहे. बरे. तसंच आपल्या प्रत्येकाचा एक हायर सेल्फ असतो ओके. आणि आपण त्याला कनेक्ट करतो. अच्छा. आणि समजा आता तुम्ही सांगितलं, की माझे XYZ कोणी एक्सपायर झाले, कोणी नातं. तर मला त्यांच्याशी कनेक्ट करायचंय किंवा तुमच्या रेकॉर्ड ओपन करून मी कनेक्ट केलं. तर त्या व्यक्तीच्या हायर सेल्फला जेव्हा मी कनेक्ट करते, तर तुमच्या आयुष्यात त्या व्यक्तीचं स्थान काय होतं? त्या स्वरूपात ते मला दिसतं. अच्छा. पण मग हे जे तुम्ही आता हे शिकले तुम्ही विद्या म्हणता येईल, काय म्हणता येईल? तर हे तुम्ही आकाशिक किंवा मीडियमशिक याच्यामध्ये तुम्हाला का वाटलं, की हे करावं आपण असं? हां, ॲक्चुअली कसं आहे माहिती आहे, हे मला असं काही आतून असं वाटलं नव्हतं, की आपण हेच करावं किंवा काय. मुळातच ना आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ना 6 सेन्सेस असतात. ज्याला आणि त्यातला एक महत्त्वाचा सेन्स आपण ज्याला म्हणतो सिक्स्थ सेन्स किंवा सोप्या भाषेत आपण म्हणतो ना आतला आवाज, मनाचा आवाज. तो त्याला आपण इंट्युशन सुद्धा म्हणतो. तर ते इंट्युशन ना माझं आधीपासूनच बऱ्यापैकी लहानपणापासूनच ॲक्टिव्ह होतं आणि एनर्जीज सेन्स करता येत होत्या बऱ्याचदा, की एखाद्या जागेवरती गेल्यावर की त्या जागेमध्ये नकारात्मक ऊर्जा आहे किंवा एखाद्या जागेमध्ये सकारात्मक ऊर्जा आहे. तर हे सेन्स होत होतं म्हणजे ते कुठेतरी होतच. तर माझं तसं बघायला गेलं तर शिक्षण जे ते सायन्स बॅकग्राऊंड आहे माझं. मी MSc B.Ed आहे. ओके. मी टीचिंग क्षेत्रामध्ये होते. म्हणजे मी प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. अचानक आयुष्यात अशा काही घटना घडल्या, की मी म्हणतो ना आकर्षित होतो आपण. मी हे अजून शिकते आवड म्हणून मी पहिल्यांदा टेलिपॅथिक कम्युनिकेशन शिकले. अच्छा. टेलिपॅथिक कम्युनिकेशन म्हणजे आपण प्राण्यांशी, वनस्पतींशी, वास्तूशी, जागेशी संवाद करू शकतो. अच्छा. दुसऱ्या जागेवर बसून. ओके. त्यानंतर मग ते खूप छान मी पटकन जमलं मला. मग त्यानंतर मग मी आकाशिककडे वळले आणि जेव्हा मी आकाशिक शिकले, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की ही जी म्हणजे मी जेव्हा स्वतःचे पास्ट लाईफ बघितले आकाशिक शिकल्यावर, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की ही साधना मी गेली कित्येक जन्म जे तप किंवा जप अशा पद्धतीने मी करत होते. त्यामुळे कदाचित या जन्मात किंवा या आयुष्यात मी ओढले गेले या गोष्टींमध्ये. अच्छा. आणि ना प्रत्येक व्यक्तीचा एक सोल पर्पज असतो. ओके. म्हणजे हा जन्म तुम्ही का का घेतला? तर ते सोल पर्पज माझं आलं हीलिंग आणि टीचिंग. हीलिंग म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना मदत करली. ओके. त्यामुळे मग मी आकाशिक, मीडियमशिप याकडे आले म्हणजे या क्षेत्रामध्ये आले. पण मग हे जे आकाशिक हिलिंग तुम्ही म्हणताय, याच्याने सोलशी तुम्ही कनेक्ट करू शकता. पण मग सोल तुम्ही कनेक्ट करताय म्हणजे आपण असं बऱ्याच वेळा ऐकतो, की व्यक्ती मृत झाल्यानंतर ती एक निगेटिव्ह एलटीडी बनते. असं प्रत्येक बाबतीत नाहीये. म्हणजे ना हे आपल्या समाजामध्ये बॉलिवूडच्या पिक्चरवाल्यांनी जास्त मसालेदार जे पिक्चर कुठे दाखवतात भयपट. ओके. प्रत्येक सोल ही तशी इतकी निगेटिव्ह नसते. ओके. चांगल्या सोल पण असतात. म्हणजे आता आपलेच कोणी अँसेस्टर आहे, तर ते का तुमच्यावरती राग ठेवतील ना? बरोबर. त्यांच्या मनात तुमच्यासाठी प्रेमच आहे ना. मग ते उलट तुम्हाला काहीतरी मेसेज देतात. मग तो मेसेज ते देतात, पुढे कन्वे करतात. हां, निगेटिव्ह सोल पण असतात, एंटिटी असतात. नाही असं नाही, पण सगळेच निगेटिव्ह नसतात. म्हणजे जे आपल्याकडे एक कॉमन टर्म वापरली जाते डायरेक्ट भूत. हां. तर तसं नसतं. अच्छा. तर एव्हरी सोल इज नॉट गुड. ते त्यांच्यातले पण खूप असे असतात, की जे खूप पॉझिटिव्ह, प्रेमळ म्हणजे कितीतरी मी रेकॉर्ड्स ओपन करून कनेक्ट केल्यानंतर किंवा मीडियम चिपच्या
काही केसेस केल्यानंतर असे पण की ते जाताना मला आशीर्वाद देऊन जातात. अच्छा. आता रिसेंटचा एक किस्सा सांगते. मीडियमशिप म्हणजे काय थोडक्यात सांगते, की मीडियमशिप म्हणजे तुम्ही मृत व्यक्तीशी कम्युनिकेट करू शकता. सोल कम्युनिकेशन त्याला म्हणतात. मग कुठल्याही मृत व्यक्तीशी की फक्त जो आपल्याशी कनेक्टेड आहे? नाही, असं नाहीये. ॲक्चुअली मी काय करते, मी इंटेन्शन असं ठेवलंय, की जोपर्यंत त्या व्यक्तीचे कोणी नातेवाईक किंवा कोणी येऊन मला म्हणत नाहीत, की तुम्ही कनेक्ट करा, तोपर्यंत मी कनेक्ट नाही करत. नाहीतर मग सगळेच येऊन माझ्याशी बोलायला येतील. वन डे खूप माझी एनर्जी खूप त्याच्यामध्ये ड्रेन आणि ते झालं होतं माझ्या बाबतीत सुरुवातीला. अच्छा. त्यामुळे मग मी नंतर मेडिटेशन करते आणि हे सगळं मेडिटेशन थ्रू होतं. हे एक आध्यात्मिक साधन आहे. याच्यामध्ये मागे काही तंत्र, मंत्र, निगेटिव्ह, नकारात्मक असं काहीही नाहीये. काहीही नाही. कारण हे जे तुम्ही जे सांगताय आता किंवा सोल, आत्मा ह्या गोष्टी मी पर्सनली ऐकलेल्या आहे, की या तंत्र-मंत्र विद्याद्वारे आपण हे आत्मे बोलवू शकतो आणि यांना आता हे जे तुम्ही सांगताय हे थोडंसं म्हणजे असं म्हणता येईल त्याला थोडा सायंटिफिक टच आहे या गोष्टींना? हो, ऍक्च्युअली कसं आहे माहितीये, ती एनर्जी आहे. ओके. आणि आपण सायन्स मध्ये शिकलोय, एव्हरीथिंग इज एनर्जी. एनर्जी. म्हणजे जे लिव्हिंग बिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स दॅट ऑल्सो हॅज एनर्जी, दॅट ऑल्सो हॅज व्हायब्रेशन. आता ह्याच्यामध्ये सायंटिफिक कसं आहे, की जेवढे तुम्ही तुमचे व्हायब्रेशन्स रेज करता, म्हणजे जेवढं तुम्ही मेडिटेशन करता, तुम्ही हायर फ्रिक्वेन्सीला जाता, हायर व्हायब्रेशन्सला जाता, तेवढे तुमचे इंट्युशन स्ट्रॉंग होतात, तेवढे हायर रेल सोबत तुम्ही चांगलं कनेक्ट होऊ शकता. बरोबर. जर ज्याप्रमाणे मी देवाशी कनेक्ट होऊ शकते किंवा त्या एनर्जीशी चांगल्या पद्धतीने कनेक्ट होऊ, त्याचप्रमाणे मी जेव्हा मनात इंटेन्शन ठेवते, की अमुक अमुक व्यक्तीची ही व्यक्ती आहे, त्याच्याशी मला कनेक्ट करा, मग तेव्हा मी कनेक्ट होते. मग ती आत्मा काही माझ्या अंगात येत नाही किंवा माझ्या आजूबाजूला येत नाही. मी मेडिटेशन करते, मेडिटेशन मध्ये ती सोल कनेक्ट होते आणि त्यांचे मेसेजेस मग मी त्यांच्या फॅमिलीला देते. सॉरी मी तुम्हाला आता इंटरप्ट केलं. तुम्ही काहीतरी विषय सांगत होते. एवढा किस्सा सांगत होता ऍक्च्युली, की रिसेंटली जो एक केस होती मीडियमशिपची. बरं. 10 वर्षाची मुलगी, तिच्या वडिलांनी मला मेसेज केला आणि त्यांना कळत नव्हतं, की म्हणजे काय करू मी, म्हणजे इतके ती फॅमिली पूर्ण उद्ध्वस्त झालेली. जुलैमध्ये म्हणजे 10 वर्षाची मुलगी अचानक शाळेमध्ये चक्कर आली, असं पोटात दुखायला लागलं, असं निमित्त होऊन 20 मिनिटात ती गेली. बापरे. देवाघरी गेली. आणि ही घटना जुलैमधली आहे, या 3 महिन्याची. आणि त्यांना ते इतकं म्हणजे विचार करा ना, हसत खेळत गेलेली मुलगी, तिचं डायरेक्ट जर घरी तिचं ते शक येतंय, तिची बातमी येते, तर ही किती वेदनादायी असेल त्या फॅमिली. बरोबर. सो त्यांनी हे सांगितलं. तर आणि ना मी मीडियमशिपच्या केसेस असं वारंवार नाही मी आधी विचारते, की का कनेक्ट करायचं? देअर शुड बी अ रिझन. कारण की उगाचच आपण हा खेळ नाहीये. त्याच्यामध्ये माझी खूप एनर्जी जाते आणि त्याच्यात आणि विनाकारण आपण ही गोष्ट नाही करा. कारण की शेवटी देवाने पण जे घडवून दिलेली आहे ज्या गोष्टी, त्याच्यामध्ये आपण ढवळाढवळ करतो ना. सो त्यांनी सांगितलं, की आम्हाला फक्त ना जाणून घ्यायचं, की काय झालं होतं तिला. आणि तिला जर आम्हाला काही कारण की तिची भेट नाही झाली वडिलांची. आणि वडिलांनी मला ते मेसेज केलेला. मग बऱ्याच वेळ बोलले, काय झालं होतं ते सगळं विचारलं. एक डेट ठरवली. ती तिच्या बर्थडेचीच तारीख होती. अच्छा. म्हणजे जेव्हा आम्ही कनेक्ट करणार होतो, तर कनेक्ट करण्यासाठी त्या व्यक्तीचा, म्हणजे जी व्यक्ती गेली तिचा फोटो आणि बर्थडे, डेथची डेट असं त्यांनी दिलं. मग एक वेळ ठरवली, की आधी माझं मेडिटेशन असतं तासभर आणि मग मी कनेक्ट झाल्यावर मग मी कॉलवर सेशन घेतलं, त्यांना कनेक्ट केलं. तर ती मुलगी इतकी निरागस, म्हणजे आता जेव्हा मी कनेक्ट होते ना, असं नाही की ती शेजारी येऊन बसले, पण मी एका वेगळ्या रेल्म मध्ये जाते. त्याला ॲस्ट्रल ट्रॅव्हल असं म्हणतो, की माझं भौतिक शरीर इथे आहे, पण ॲस्ट्रल ट्रॅव्हल करून मी त्या मुलीशी जेव्हा कनेक्ट केलं, तर तिने खूप गोष्टी सांगितल्या, की तिला त्रास होत होता. आधी पण थोडाफार त्रास झाला होता. त्या दिवशी काय काय झालं ते तिने सांगितलं. आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेलं पण होतं, पण जाता जाताच असं झालं आणि त्यांना डॉक्टरांनी सांगितलं, की ब्रेन हॅमरेज होता. पण ते फॅमिलीसाठी खूप अनएक्सपेक्टेड होतं. तर आता मी त्या मुलीला नाही भेटले कधी, तिच्या फॅमिलीला पण नाही ओळखत, पण त्या मुलीने मला सगळं घर, म्हणजे मी मेडिटेशनला बसले डोळे मिटून, मला तिने सगळं घर दाखवलं, तिची खेळणी दाखवली. तिचे आई वडील म्हणत होते आता काय करायचं. ती म्हणाली ना, मला मावशी म्हणाली, मावशी ते आई बाबांनी ना माझ्यासाठी पिंक कलरचा केक आणलाय, तू विचार. म्हणजे फोनवर कॉलवरती सेशन चालू होतं, म्हणजे मी मेडिटेशनला जरी बसले, मी विचारलं, की पिंक कलरचा केक आणला ना तुम्ही तिच्यासाठी? ते बोलले हो. मग ते त्यांना
आणि ती म्हणाली, "शेवटी मला ना पाणी सुद्धा नाही प्यायला मिळालं. मला पाणी देशील का?" मग मी तिच्या वडिलांना विचारलं, की "पाणी तिला दिलं होतं का शेवटी?" तर म्हणाले, "तेवढा पण नाही वेळ मिळाला ताई. काय झालं अचानक ते आम्हाला कळलंच." मग तिने बऱ्याच तिच्या पर्सनल गोष्टी सांगितल्या मुलीने त्या, की असं आणि बर्थडे खूप मोठा तिचा करणार होते 10वा. आजीचा 61-60 असं काहीतरी होतं आणि तिचा आता ते एकत्र सेलिब्रेट करणार होते आणि खूप त्यांनी प्लॅनिंग केलं होतं. तिने खूप काही-काही गोष्टी मग तिने आईसाठी, वडिलांसाठी मेसेजेस दिले, की "मी पुन्हा येईन, मी प्रार्थना करेन, की मला परत द्या बाप्पा बापरे! पाठव." आणि म्हणजे ते त्यांनी पण काय-काय जे सांगायचं होतं, आई म्हणाली, "तुझे खेळणी आम्ही जपून ठेवलेत, काय करू, देऊ का? मग ह्या फ्रेंडला दे, काही-काही गोष्टी जपून ठेव." हे तिने सांगितलं लिटरली. बापरे! सो ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे आकाशिक थ्रू पण आपण सोलला कनेक्ट करतो आणि मीडियमशिप थ्रू पण कनेक्ट करू शकतो. दोन्हीमध्ये फरक हा आहे, की आकाशिकद्वारे जेव्हा रेकॉर्ड ओपन करतो, तेव्हा तिथे मास्टर्स असतात, इष्टदेव आणि ते इष्टदेव तुमच्या आयुष्याबद्दल पण गाईडन्स देतात. ओके. पण मीडियमशिपमध्ये फक्त तुम्ही सोल कम्युनिकेशन करता. त्या सोलशीच बोलतात. अच्छा. मग तुम्हाला आता हे तुम्ही जेव्हा कनेक्ट करता सोबत, तर तुम्हाला हे म्हणजे नक्की कुठल्या फॉर्ममध्ये दिसतं? तुम्हाला काय दिसतं? असं हे शरीर रूपात तुम्हाला दिसतं? शरीर रूपातच. अच्छा. म्हणजे मोस्टली आता ते दॅट डिपेंड्स ऑन द केस. ओके. आता ही मुलगी मला खूप छान दिसली. तिचा बर्थडे होता त्या दिवशी. तर ती खूप छान म्हणजे खुश होती खूप. आणि तिने सांगितलं, की "मी जिथे आहे ना, तिथे पण खूप छान वातावरण आहे आजूबाजूला." असं. सो लाईफ आफ्टर डेथ जर तुम्हाला ह्याच्या मागचं पण सायंटिफिक बघायचं असेल तर खुर्शीद भावनगरी यांचं एक पुस्तक आहे. ओके. म्हणजे ते वाचू शकता तुम्ही, की जीवात्म्या जगाचे कायदे. तिला मरणानंतर पण काय होतं किंवा इव्हन आपल्याकडे पण गरुड पुराणात पण बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत. सो त्यात तिने सांगितलं. आता एक अशी केस केली होती मी, की त्या मुलाचा ना ॲक्सिडेंट झाला होता. ओके. तेव्हा आम्ही कनेक्ट केलं. तर तेव्हा ना त्याने मला पूर्ण ही बाजू अशी पूर्ण अशी फुटलेली आणि रक्त येतंय. सो असं मला तो दिसला. मग मी विचारलं फॅमिलीला, की त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याला ह्या साइडला असं डोक्याला लागलं होतं का? तर ते म्हणाले. अच्छा. सो दॅट डिपेंड, की त्या सोलला कोणत्या स्वरूपात मोस्टली जे जे मनुष्य रूपात जसे आहेत तसेच पण काही आकाशिकचे केसेस करताना जे तुम्ही मगाशी स्टार्टिंगला म्हणालात, की वाईट शक्ती किंवा एम्पॅथी ते कोणाचे नातेवाईक नाहीयेत. रँडम आहेत सो. पण ते कोणाला तरी त्रास देतात. तर ते ना असे काळ्या सावलीच्या रूपात दिसतात. अच्छा. म्हणजे त्यांचं काही शरीर रूपात नाही. फेशियल कॅरेक्टर असं काही नाही दिसत. मी तुम्हाला तोच आता पुढचा प्रश्न विचारणार होतो, की हे तुम्ही मला सांगितलं, की हे एक आध्यात्मिक तुम्ही घेऊन चाललेलं किंवा ही आध्यात्मिक एक जर्नी आहे, ज्यात तुम्ही सोलशी कनेक्ट करताय. पण मग हे जेवढं पॉझिटिव्ह आहे, तेवढं हे निगेटिव्ह पण आहे का? आणि हे भयावह किती असू शकतं? भयावह तर आहे. ज्या व्यक्तीने प्रोटेक्शन नाही घेतलं, तर तिला त्या गोष्टीचा त्रास होतो. म्हणजे इव्हन आता माझं प्रोटेक्शन म्हणजे फिजिकल प्रोटेक्शन नाही. ओके. तुमचं स्पिरिच्युअल लेव्हलला, एनर्जी लेव्हलला प्रोटेक्शन. बरोबर. किती तुम्ही की साधना करताय, मेडिटेशन देवाच्या काही माझे मेडिटेशन आहेत, की ते मी करते. मा कालीचं मेडिटेशन आहे किंवा स्वामींचं स्वामी माझे स्पिरिट गाईड आहेत. तर त्यांचं म्हणतो ना, की एक नेहमी माझ्या पाठीशी ते असतात. सो त्यामुळे मला भीती नाही वाटत. पण सुरुवातीच्या काळात जेव्हा मी हे नवीनच म्हणजे करत होते, तेव्हा असेही काही किस्से झाले, की मला त्या गोष्टीचा त्रास झाला. म्हणजे एक केस होती एका रँडम आता मला मी नावं घेणार पण नाही, मला आठवत पण नाही मुळात. अच्छा. सर आकाशिकची केस केली होती. तर त्यांना ना लेडीज होत्या कोणीतरी अकोल्यामधून त्यांनी कॉल केलेला आणि त्यांची आकाशिकचे रेकॉर्ड्स केले. त्या म्हणाल्या ना, "माझं सगळं चांगलं आहे ताई, पण ना मला कळत नाही, की मला ना कसला तरी मानसिक त्रास आहे. सगळे सगळे म्हणतात, की काही नाही झालेलं. डॉक्टर पण म्हणतात नॉर्मल आहे. पण त्यांना ना झोप नाही लागत. म्हणजे असं सतत भीती आणि सतत असा दबाव आणि हे त्यांना 20-25 वर्षापासून होतं. मग जेव्हा कनेक्ट केलं ना, तेव्हा असं आलं, की तिथे ना एक काळी पूर्ण सावली अशी आली आणि त्याने सांगितलं तो जिन होता. म्हणजे मास्टरने सांगितलं तो जिन आहे. मी म्हटलं, "तू कसं सोडणार हिला सोड." तर तो म्हणाला, "नाही, हिला मी मरेपर्यंत नाही सोड." आणि मी म्हटलं, की "नाही, नाही, तू सोडायला पाहिजे. आता मी हिलर बोली मी माझ्या परिस्थितीत राहिला." तो म्हणाला, "काय करायचं ते कर, मी हिला सोडणारच नाही." आणि द मोमेंट मी ते बंद केलं ना, मी आजारी पडले. तर निगेटिव्हिटीचा त्रास सुद्धा होतो. तो सुरुवातीला मला पण झालाय बऱ्याचदा. तर त्यासाठी मग मी माझं प्रोटेक्शन वाढवलं. म्हणजे मी रेकी हीलिंग करते. मी रेकी थ्रू प्रोटेक्शन देते. मी हुंकारावी क्लीनचं हीलिंग केलंय. काळभैरवाची साधना आहे माझी. जप असतो रेग्युलर मेडिटेशन्स असतात. तर त्यामुळे मग माझं प्रोटेक्शन होतं, की ते मी एक म्हणतो ना, एक युनिव्हर्सल एनर्जी आणि आपली स्पिरिच्युअल एनर्जी त्यांचं एक संरक्षण कवच.
हे मी माझ्या भोवती ठेवते. कारण की जर माझं सोल पर्पज आहे हिलिंग, तर ह्या निगेटिव्ह गोष्टींचा सामना होणारच. बरोबर. तर मग त्याच्या थ्रू प्रोटेक्शन मिळावं. कारण की असे पण किस्से होते की आता या फील्डमध्ये येण्याच्या आधीची गोष्ट सांगते की मी टेलिपॅथी कम्युनिकेशन शिकले नव्हते. काहीच नाही. साधारण मी 7वीत वगैरे असे आणि आम्ही ट्रॅव्हल करत होतो घाटातून. म्हणजे तेव्हा बरीच जुनी गोष्ट आहे ती. एक्सप्रेस हायवेचं काम चालू होतं. तर त्यामुळे मुंबईतून गावी जायला रस्ता नव्हता. तर आम्ही कोकणातून ट्रॅव्हल करत होतो आणि कोकणातले रस्ते आता तरी बऱ्यापैकी सुधारले असतील. तेव्हा तो जंगलातला रस्ता, ते रात्रीचा प्रवास, त्यामुळे अजिबातच कोणी म्हणतं ना चिटपाक होते अशी कंडिशन. त्यांना मला सतत असं दिसायचं की रस्त्यावरती एक माणूस झोपलाय गाडीच्या समोर. अरे बापरे. तो ड्रायव्हरला दिसायचा नाही आणि गाडीत सगळे झोपलेत आणि कोण विश्वास ठेवणार. तर असं 2-3 वेळा मला दिसलं की तो माणूस झोपलाय तिथे, पण गाडी पास होते तर तो दिसायचाच नाही परत. थर्ड टाइम मी स्वतः बघितलं मागे बसून, क्युरिओसिटी, तर तो मला मागे दिसला. गाडीच्या बाहेर पण मागच्या साईडला उभा असलेला. बापरे. सो म्हणजे ती एक स्पिरिट एक्नॉलेज करण्याची ताकद किंवा ते निगेटिव्हिटी पण तुम्हाला फील होते, सेन्स होते, ती ताकद असते प्रत्येकाची. राईट. प्रत्येक व्यक्तीचे आत कुठेतरी म्हणतो ना देवाने ती गोष्ट काहीतरी दिलेली असते. पण आता मी प्रोटेक्शन घ्यायला शिकली आहे, त्यामुळे मग मला भीती नाही वाटत. आणि हे तुम्ही जर सांगितलं मला, यात असं झालंय का कधी की एखाद्या व्यक्तीने समजा त्याचा खून झालाय, त्याचा खून कोणी केलाय, या गोष्टी म्हणजे कळतं का? असं तो सोल येऊन तुम्हाला सांगू शकतं का तसं? ऍक्च्युली ना खुनाची केस तर कधी आतापर्यंत नाही केली, बट ऍक्सिडेंटच्या बऱ्याच केसेस अशा आल्या अच्छा. की ना रिलेटिव्हना वाटतं की ना ऍक्सिडेंट करवू म्हणजे कुणीतरी मुद्दाम केलाय का हे बघण्यासाठी. किंवा मग त्याचा त्या सोलचं मृत्यूचं रहस्य त्याने सांगितलंय का? की माझा मृत्यू कसा झाला? हो असं होतं. म्हणजे एक मी केस केली होती, मीडियमशिपचीच होती. तर त्या बाई क्लायंट माझ्याकडे आल्या, त्या म्हणाल्या ना की ताई माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला, पण आम्हाला असा ना डाऊट आहे की घातपात झालाय. अच्छा. तर तुम्ही करा. तर मग जेव्हा कनेक्ट केलं, ओपन केले रेकॉर्ड्स आणि आकाशिक थ्रू तेव्हा कनेक्ट केलं होतं, तर रेकॉर्ड्स ओपन केले तेव्हा ती व्यक्ती म्हणजे तिचा जो भाऊ होता तो कनेक्ट झाला. त्याने ना दाखवला पूर्ण सीन, कुठल्या घाटातून म्हणजे असं समजा तुम्ही पिक्चर जसं बघतो ना टीव्हीवर, बरोबर तसं मला मेडिटेशनला बसल्यानंतर सीन दिसतात. अच्छा. आणि ती गोष्टी येतात, म्हणजे इंट्युशन्स येतात, सीन्स दिसतात. म्हणजे पिक्चर स्वरूपात दिसतं सगळं. ओके. हा, तर तसं ते मला दिसलं. त्यांनी पूर्ण दाखवलं की समोरून ट्रक आला जोरात आणि धडकवलं आणि 2 सेकंड असा अंधार आणि पूर्ण त्याच ठिकाणी की ते ऑन दी स्पॉट ती व्यक्ती गेली. बापरे. सो हे कळतं. आणि इव्हन ना एक अशी केस मी केली होती जे तुम्ही म्हणताय ना आता खून झाला वगैरे, तर एक केस होती. ती व्यक्ती ना म्हणे मला ना ताई खूप ना अशी उंचीची भीती वाटते. आता सध्याच केली होती, उंचीची खूप भीती वाटते. म्हणाले काय माहिती का मला ना खूपच भीती वाटते, अगदी 4थ्या-5व्या मजल्या किंवा इव्हन रस्त्यावर पण आपण ते फ्लायओव्हर वरून जातो ते म्हणाले मला हातपाय कापतात. तर का असं का? मग रेकॉर्ड जेव्हा त्यांचे ओपन केले तेव्हा त्यांची ना एक पास्ट लाईफ दिसली, म्हणजे दत्तजन्म. अच्छा. त्या दत्तजन्मात कोणीतरी त्यांना ना असा वरून उंचीवरून ढकलून म्हणजे म्हणतो ना ओके. त्यांचा मृत्यू झाला. ओके. की किंवा अजून एक केस अशीच होती अशाच स्वरूपातली की ना तो व्यक्ती म्हणाला ना ताई माहिती नाही मला ना काय आहे, पण मला ना सतत भीती वाटते की मागून कोणीतरी येईल. त्याचे आकाशिक मध्ये बाकीचे सगळेच क्वेश्चन्स होते, म्हणजे आकाशिक मधून तुम्हाला तुमचे आरोग्य विषय, करिअर विषय अशा बऱ्याच गोष्टी समजतात. तो म्हणाला हे पण आहे, जरा बघा ते का असं होतंय. मग जेव्हा मी तो प्रश्न घेऊन बसले तर त्याची पास्ट लाईफ दिसली, ज्याच्यामध्ये 7-8 लोकांनी मागून येऊन त्याच्या डोक्यात वार केला होता. मग त्याच्यात डोक्यात पाठीवरती वार करून त्याचा खून केला होता. त्याच्यातच तो गेला होता. मी त्याला म्हटलं तुला पाठीचा काय त्रास आहे का, पाठीत दुखतं ना तुला? तर तो म्हणाला हो माझं पाठीचं ऑपरेशन पण झालंय म्हणे, पाठीमध्ये एक ना जन्मताच खून आहे म्हणे. मग बापरे. म्हणजे हे त्याचं कनेक्शन होतं. म्हणजे आताची केस ही अशा पद्धतीची केलेली होती. अच्छा. पण मग यामध्ये आता तुम्ही जर सांगितलं मला की मागचा जन्म आपला, तर आपल्या मागच्या जन्माचा आपल्या ह्या जन्माशी काही संबंध तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे असा इम्पॅक्ट होतो खरंच? हो होतो. याला असतं कर्माचा सिद्धांत म्हणतात ना. कर्म आपण जे आता आपल्याला वाटतं ना की आता मी चांगले कर्म कर, एखाद्याला वाटतं की मी तर या आयुष्यात सगळ्यांशी खूप चांगलं केलंय, माझ्याच आयुष्यात का प्रॉब्लेम आहे. तुला नाही माहित ना तू मागच्या आयुष्यात काय केलंय, मागच्या जन्मी काय केलंय, त्याच्या आधी तुझी काय कर्म होती म्हणून त्याचे भोग तू आता भोगतोय. सो असं होतं. आणि मागचं म्हणजे एक्झॅक्ट मागचा असं नसतं.
असे कित्येक जन्म झालेले असतात. म्हणून आपल्याकडे काय सांगतात की कर्म चांगली करा, भगवद्गीतेमध्ये पण काय श्रीकृष्णाने कर्म कर, फळाची चिंता सोडून दे. चांगली कर्म जेवढी ती कुठेतरी पुण्याई ही जोडली जातेच. बरोबर. म्हणजे एखादं आता काय माहितीये रिसेंट आता कलियुगामध्ये लोकांना काय वाटतं की मी ना एकीकडे खूप दानधर्म करीन, दुसरीकडे मी एखाद्याचा खून केला तरी ते कोणाला कळणार, पण त्या खुनाचे पण जे वाईट कर्म आहे त्याची शिक्षा त्याला कुठे ना कुठे भोगावीच लागते. या जन्मी नाही तर या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी भोगावीच लागते. आणि अशा बऱ्याच केसेस म्हणजे अशा बरेच उदाहरणं मी केलेली आहेत. अच्छा. बरेच. आणि इव्हन ना काही जागांची पण निगेटिव्हिटी असते. ओके. आता रिसेंटली एक केस केली होती. त्यांना त्या लेडीजचा मी आकाशिकचं सेशन केलं. त्याच्यामध्ये ना त्यांनी त्यांच्या रिलेटेड बराच गायडन्स घेतला करिअर वाईज वगैरे. त्यानंतर त्या म्हणाल्या की ताई माझा ना भावाच्या लग्नाला ना 15 वर्ष झाली. तर त्यांच्या थ्रू त्यांच्या भावाशी रिलेटेड पण 1-2 गोष्टी कळाल्या. तर त्या म्हणाल्या ना 15 वर्ष झाले त्यांना काही म्हणजे संतती सौख्य नाहीये. अच्छा. तर मग म्हणाला काही घरामध्ये प्रॉब्लेम आहे का किंवा काय तुम्हाला कळतंय का, तुम्हाला काय कळलं तर सांगा. मग मी जेव्हा बघितलं तर त्यांचं जे घर होतं म्हणजे जुनं घर 2 फ्लॅट होते. ती व्यक्ती वेगळ्या फ्लॅटमध्ये राहत होती की मुलगी जिने माझ्याकडे आली होती केस. भाऊ आणि वहिनी वेगळ्या घरात राहत होते. बिल्डिंगमध्ये फ्लॅट होता. तर मी जसं कनेक्ट केलं ना मला ना लहान मुलाची सोल दिसली अगदी 2-3 वर्षाच्या. आणि ती पण चांगल्या स्वरूपाची नाही. त्याला आपण कसं म्हणजे जे आपण तुम्ही म्हणाला निगेटिव्ह तशा स्वरूपातली दिसली आणि ती निगेटिव्ह कळते. अच्छा. निगेटिव्ह स्वरूपातली दिसली. खूप अशी चिडलेली आणि असं खूप असं इथून रक्त येते टाईपमध्ये तशी दिसली. तर मी परत एकदा मास्टर्सने विचारलं. मास्टर्स म्हणजे आपले इष्टदेव. तर तेव्हा मी काय आहे इथे प्रॉब्लेम काय आहे? तेव्हा आलं की ह्या जागेवरती ना स्मशान होता. लहान मुलांचं स्मशान होतं. ते त्यांना पुरायचे. मी तिला म्हटलं की अगं मला असं येतं की इथे ना स्मशान होतं तिथे तुमचं ते घर. ती म्हणाली हो ताई आजूबाजूचे लोक सांगतात आम्हाला की इथे ना आधी स्मशान. मग आता हे काय? बापरे. फक्त म्हणजे कसं आहे माहितीये लोकांना वाटतं की अंधविश्वास आहे, गोष्टी फेक आहेत. पण ना जोपर्यंत ती गोष्ट प्रूफ होत नाही आणि आपल्याकडे काय आहे की जोपर्यंत एखादा सिद्धांत प्रूफ होत नाही त्याला लोक अंधविश्वास म्हणतात. सो ही पण एक एनर्जी आहे ना आपल्याकडे. जसं पॉझिटिव्ह देवाला जसं तुम्ही नमस्कार करता, देव जसं सकारात्मक एनर्जी तसे काही नकारात्मक एनर्जीज पण असतात. काही जागेमध्ये असतात, बरोबर. काही घरांमध्ये असतात. आणि मग त्या घरांमध्ये त्या जागेमध्ये तुम्ही कितीही चांगलं काही करा त्याचं पुण्यबळ नाही मिळत. खरंय. आता आपण जे आत्म्यांचं बोलतोय की तुम्ही आत्म्याशी कनेक्ट करता. आता आपण जे बोलतोय ते फक्त माणसांचे आत्मेबद्दल बोलतोय. तर माझा एक क्युरिओसिटी म्हणून एक प्रश्न आहे की जर समजा घरात आपला एखादा प्राणी असेल, तो गेला, जसं XYZ कुत्रा असेल, मांजर असेल, तर आपण त्या प्राण्यांच्या सोलशी पण कनेक्ट करू शकतो का? हो, करू शकतो. तर ते मग हे प्राणी बोलतात तुमच्याशी? हो. आणि ते सुद्धा त्या स्वरूपात बोलतात. म्हणजे आता सांगते ह्याला काय म्हणतात, त्याला टेलिपॅथिक कम्युनिकेशन असं म्हणतात. अच्छा. मी एक टेलिपॅथिक कम्युनिकेटर आहे, आकाशिक हिलर आहे आणि सायकिक मध्ये मी. तो टेलिपॅथिक कम्युनिकेशन म्हणजे काय की मी एका ठिकाणी बसली आहे. म्हणजे समजा मी इथे बसली आहे, पण मी दुसरीकडे कुठल्या तरी पुण्यातल्या किंवा अजून कुठल्या शहरामधल्या कुठली तरी त्यांनी मला केस सांगितली तर मी इथे बसून एनर्जी लेवलला तिथे कनेक्ट करू शकते. याला टेलिपॅथिक कम्युनिकेशन असं म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष तिथे न जाता एनर्जी लेवलला आत्म्याचा आत्म्याशी संवाद. तो या प्रकाराने तुम्ही प्राण्यांशी कनेक्ट करू शकता, प्राण्यांशी बोलू शकता, वनस्पतींशी करू शकता, घर जागा ह्यांच्याशी कनेक्ट करू शकता. तर एखाद्या प्राण्याशी जर मला कनेक्ट करायचंय तो जिवंत असो किंवा तो मृत असो त्याच्याशी कनेक्ट करू शकतो आणि तो प्राणी त्या स्वरूपात दिसतो. म्हणजे सोप्या उदाहरणाने सांगायचं तर समजा तुमच्याकडे एखादा कुत्रा होता. बरोबर. हा तर नाव लिहूया पण मोती. तो होता. तुम्ही म्हणालात की मॅडम माझ्याकडे ना कुत्रा होता 5 वर्षापूर्वी तो गेला पण माझ्याकडे त्याचा फोटो आहे. तर मग त्या फोटोवरून ही कनेक्ट करू शकते. त्याला तुम्हाला काय मेसेजेस द्यायचे ते तो सांगेल. आणि जर त्याला सांगायचं असेल तर त्याला कुठला जन्म मिळालाय पुढचा ते सुद्धा ते अॅनिमल सांगतात. अच्छा. मग हे अॅनिमल तुमच्याशी म्हणजे कुठल्या भाषेत बोलतात? आता कसं आहे माहितीये या संवादाला भाषेची गरज नसते. हा एनर्जी लेवलचा संवाद आहे की मराठीतून बोलते तर मला आन्सर्स पण मराठीतून येत. ओके. म्हणजे मी डोळे मिटून बसते तर ते इंट्युशन्स येतात. ते भूक्षकांतून तुम्हाला मेसेजेस देतात. अच्छा. आणि मग ते सांगतात काही मेसेज द्यायचा आहे. असे बरेच केसेस केलेत मी. बऱ्याचदा काय होतं माहितीये की ना कोणाकोणाचे पाळीव प्राणी हरवतात. बरोबर. मिसिंग केसेस असतात. मग ते पण सांगतात की हरवलाय सांगा बरं म्हणजे कुठे गेलाय काय कळेल का. मग कनेक्ट केल्यावरती ते अॅनिमल सांगतात म्हणजे दाखवतात सीन. ट्रक गेला अंगावर आणि
दॅट ॲनिमल इज नाव इन स्पिरिट वर्ल्ड, म्हणजे तो देवाघरी गेलाय. हम्म. मग त्याच्या आजूबाजूला अशी शांत प्रकाश दिसतो, गोल्डन लाईट दिसते, किंवा तो सांगतो की हा आता त्या माझ्या मालकाला सांग की आता पुन्हा कधी नाही. बापरे, म्हणजे तुम्ही, मला असं वाटतं की आपण म्हणतो की मेल्यानंतर स्वर्ग दिसतो, तुम्ही जिवंतपणी या सगळ्या गोष्टी फिरून येत आहेत असं मला वाटतंय. हो. तुम्ही म्हणजे हे सगळं कुठे, तो आत्मा कुठे आहे, ती स्पिरिट कुठे बसलेली आहे, ती चांगल्या ठिकाणी, वाईट ठिकाणी, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आजूबाजूच्या पण गोष्टी तुम्हाला म्हणजे तुम्हाला सेन्स होतात या सगळ्या गोष्टी. बरोबर बरोबर. आणि मला एक आता विचारायचं आहे की तुम्ही जसं बोलल्या की आपण स्पिरिट लेवलला किंवा आत्मा किंवा एनर्जी, आपण एक शब्द तुम्ही जो दिला होता एनर्जीशी कनेक्ट करता तुम्ही, तर निगेटिव्ह एनर्जीचं आपण बोललो आता, तशीच पॉझिटिव्ह एनर्जी पण आहे तुम्ही सांगितलं. तर आपण जे देव असतात, इष्ट आहे, जसं तुम्ही सांगितलं की स्वामी आहे, तर स्वामींच्या सोलशी आपण कनेक्ट करू शकतो का तसं, म्हणजे उदाहरण? हो हो हो, कनेक्ट करू शकतो. मग ते बोलतात आपल्याशी, मेसेजेस येतात त्यांच्याकडून आणि बोलतात. लोकांना हे खरं नाही वाटणार, पण तुम्ही जितक्या आत्मीयतेने, मी तर म्हणते कोणाला इनबॉर्न सायकिक असायची पण गरज नाही. तुम्ही आपण काय म्हणतो, सोपं एक्झाम्पल सांगते, नवस करतो देव. बरोबर. तुम्ही गेला देवाला नवस केला, गणपतीला म्हणा, देवीला म्हणा, की बाबा माझी ही इच्छा पूर्ण होते. मी देवीला गरज आहे का तुमच्या 5 नारळाची, खड नारळाची? नाहीये. तिनेच आपल्याला बनवलं, तिला काय गरज आहे ह्या गोष्टींची? आपण काय म्हणतो, एक प्रेमाचं स्वरूप म्हणून आपण त्या देवीला म्हणतो की मी येईन ना तुला भेटायला, मी येईन ना तुझ्या दर्शनाला. तर ते तुमचे व्हायब्रेशन्स तिच्यापर्यंत पोहोचतात, म्हणून ती गोष्ट तुमची पूर्ण होते. बरोबर. सो हे अगदी सोपं एक्झाम्पल, म्हणजे हे लोकांना असं सांगितलं की लोकांना ते पटतं. पण मी माझे रेकॉर्ड्स ओपन करून मी स्वामींशी कनेक्ट करते, ज्या कोणाचे इष्टदेव आहेत. आता परवाचीच एक गोष्ट, एक केस केली होती आकाशिकची, त्यांचे रेकॉर्ड ओपन केले, सगळे प्रश्न वगैरे झाले, तर ते म्हणाले की मॅडम माझे इष्टदेव कोण आहेत सांगाल का? तर ना मला गजानन महाराज दिसले. गजानन महाराजांचं आणि ना मला ते खोटं स्वरूपात नाही दिसत, ते सदेह स्वरूपात. अच्छा. मॅडम, तुम्ही आता जसं मागे सांगितलं मला की तुम्ही एखाद्या आत्म्याशी कनेक्ट करून त्याच्या मृत्यूचं गूढ उलगडू शकता किंवा त्याच्या मृत्यूचं रहस्य काय आहे ते तुम्ही जाणून घेऊ शकता. तर मग तुम्हाला असं नाही वाटत का या गोष्टीतनं जे तुम्ही मदत करू शकता कायद्याची किंवा पोलिसांची, की ज्यांना माहित नाही की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कसा झालाय आणि ते इन्व्हेस्टिगेशन करताय, तर या इन्व्हेस्टिगेशन मध्ये तुम्ही त्यांना काही मदत करू शकता का? मुळात कसं आहे माहितीये, मदत करू शकते, पण माझ्या म्हणजे आकाशिक मधला किंवा टेलिपॅथी मधला किंवा ओव्हरऑलच आध्यात्मिक रूल असा आहे की समोरच्याने मदत मागितल्याशिवाय आपण स्वतःहून मदत नाही ऑफर करायचं, कारण की मग ते त्यांचे कर्म आपण घेतो आपलं. पण पोलिसांना किंवा अशा बाबतीत मदत मी आधी 1-2 केसेसमध्ये केली. आता मी नाव डिस्क्लोज नाही करू शकत, पण मी केलेली आहे. ओके. शोध घेण्यासाठी, बरं. मृत्यूचं गूढ उकळण्यासाठी असं नाही, पण शोध घेण्यासाठी मदत केलेली इन्व्हेस्टिगेशनची दिशा ठरवण्यासाठी. येस, दिशा ठरवण्यासाठी. पण ना मुळात कसं आहे माहिती, आपल्याकडे ना लोक प्रत्येक गोष्टीला खूप सायंटिफिक म्हणतो ना, विज्ञानाच्या चष्म्यातून बघतात. तर ज्या कोणाचा विश्वास आहे एनर्जी वरती, बाहेरच्या देशांमध्ये ना अशा पद्धतीचं एक सायकिक पॅनल प्रत्येक देशाचं असतं. अच्छा. म्हणजे आपल्याकडे जसं काही म्हणतो ना आपण, स्लीपर सेल्सना शोधण्यासाठी पण आपल्या भारताचे एक काय म्हणतात त्याला, रॉ एजन्सी असते. तर तशा पद्धतीने सायकिक पॅनल बाहेरच्या देशांमध्ये असतं. आपल्या देशात आहे की नाही आय डोंट नो. काही लोक असे की ते प्रत्येक गोष्टीला विज्ञानातून बघतात. पण कुठे जर तुम्हाला त्या गोष्टीची हेल्प होणार असेल, म्हणजे तुम्हाला 100 रस्त्यांवरती शोधायचंय, फॉर एक्झाम्पल की 100 ठिकाणी आहे की तिथे तुम्हाला ते 100ही ठिकाणं शोधायचे आणि तुम्हाला जर आकाशिक थ्रू किंवा इंट्युशन्स थ्रू, टेलिपॅथी थ्रू कळलं की हे 30 ठिकाणांमध्ये तुम्ही जास्त शोधा, तर हेल्प होणार ना ही. बरोबर आहे. पण अगेन ज्याचा विश्वास आहे त्यालाच ती मदत होते आणि स्वतःहून आम्ही ऑफर नाही करत. पण तेच परत झालं ना की त्याला वैज्ञानिक आधार नसल्यामुळे तुम्ही सांगितलं. कसं आहे माहितीये, विज्ञान सुद्धा खूप नंतर आलंय. विज्ञान सुद्धा कोणी डेव्हलप केलंय, आपणच ना, म्हणजे माणसांनीच केलंय. त्याच्या पण आधी 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 जेव्हा देवदेवता होते, एनर्जीज होत्याच ना. बरोबर. म्हणजे आपण एक गोष्ट ऐकली असेल महाभारतामध्ये की युद्ध चालू आहे आणि धृतराष्ट्राला संजय तिथे बसून सांगतोय की तिथे काय चालू आहे, असं सांगत होता. काय होती सिद्धी? आणि हे तर आपल्याकडे सगळे मानतातच की रामायण आहे, महाभारत आहे, कारण की त्याचे पुरावे आहेत. ते कुठे घडलंय ते पुरावे आहेत. तो ह्या काही एनर्जीज होत्या. आणि मुळात ना आत्ता कलियुग चालू आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांचा आता ओढ
कगल जे आपण म्हणतो ना ओढा, तो अध्यात्माकडे वळतोय. बरोबर. जेवढं तुम्ही आध्यात्मिक, जेवढं तुम्ही स्पिरिच्युअल गोष्टी, आता अध्यात्म आणि धार्मिक असणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. असं नाही की खूप उपास-तपास केले तरच तुम्ही आध्यात्मिक. तुम्ही तुमचं कर्म चांगलं ठेवा, बिहेवियर चांगलं ठेवा. एवढं तुम्ही त्या एनर्जीशी चांगल्या पद्धतीने कनेक्ट. बरोबर. तुम्ही जेव्हा सांगितलं मला आता, की तुम्ही या गोष्टीतनं हेल्प करू शकतात. पण मग तुम्हाला असं कधी ऑफर आली, की कुठल्या पोलिसांची काय? तर तुम्ही जाल का ते करण्यासाठी हेल्प? की मला तुम्ही शक्य असेल तर मी नक्की जाईन. अच्छा. का नाही जाणार? कारण की मी एक अशी केस केली होती. तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलेला. त्यांची वाईफ होती, पोलीस होती. त्यांना ते शोधत होते एक अतिरेकी. तर मी ठिकाण पण नाही सांगू शकत, XYZ ठिकाण महाराष्ट्रातलं. तो खूप जास्त मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा आणि असं काय-काय गोष्टी आहेत त्याच्याकडे असं कळलं. त्याचं लोकेशन ट्रेस करायचं होतं. मग आकाशिक थ्रू ट्रेस केलं, की तो कुठल्या रंगाच्या गाडीतून गेलाय त्याने आणि एक गावाचं नाव रिफ्लेक्ट झालं. त्यांनी तिचे शोध घेतला तर ती गाडी तिथे सापडली नाही आणि मग नंतर मग तो पण माणूस सापडला. अरे बाप! म्हणजे कुठेतरी एक दिशा मिळाली ना, दिशा मिळाली आणि अर्थात आता मी भारताची नागरिक आहे. मला जर संधी मिळाली तर मी का नाही मदत करणार? खरं आहे. आणि तुम्ही आता जसं मला सांगितलं, की आत्म्यांशी तुम्ही कनेक्ट होतात लवकरात लवकर आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतात. म्हणजे चित्र स्वरूपात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. तर मग काही तुमचे असे अनुभव असतील ना, की अ, खूप वेळा काही भावनिक जे आत्मे असतील ते कनेक्ट झाले आणि आता कारण हा विषय कसा आहे, की तुम्ही जेव्हा मेलेल्या माणसाशी बोलणार आहात किंवा कोणत्याही आता समजा माझी आई गेलेली आहे. तर मी माझ्या आईशी जेव्हा आता ती गेल्यानंतर बोलणार आहे मी, तर हा माझ्यासाठी खूप भावनिक सगळा सीन आहे. तर खूप वेळा असं होत असेल ना तुमच्याबरोबर, की तुम्ही एखाद्या सोलशी कनेक्ट झाला आणि तुम्ही स्वतःही भावनिक झालात ते सगळं ऐकून? आता जेव्हा मी सोल कनेक्शन करते ना, मुळातच हे खूप मी पुन्हा-पुन्हा सांगते, की याच्यामध्ये कुठलेही तंत्र-मंत्र काहीही असं बॅड एनर्जीज काहीही नाही. हे पूर्णपणे आध्यात्मिक आहे, मेडिटेशन बेस्ड आहे. बरोबर. तर मी जेव्हा मेडिटेशनला बसते, मी माझे सगळ्या माझ्या देवतांचं आवाहन करून बसते, की माझ्याकडून सुद्धा ती एक म्हणतो ना, जे काम मी हातात घेतलंय ते पूर्णपणे मला निष्ठे मी कोण आहे? मी फक्त ना मधली संवादात मधलं पोस्टमन आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर मधला पोस्टमन आहे. ते सोल जे काय मेसेज देतंय, ते माझ्या थ्रू मी सांगते. असं तुम्हाला त्या तुमच्या आईचा आवाज नाही येणार. बरोबर. पण ती काय म्हणते हे मी सांगेन, तर तुम्हाला कळेल. कारण की मला नाही माहिती ना तुमच्या काही पर्सनल गोष्टी असतील, तुमच्या आईसोबत तुमचं काही मेमरीज असतील. बरोबर. तर ते तेव्हा सांगतात. मग मला तुम्ही तर कॉलवर कनेक्टेड असतात. तर मी तुमच्याशी बोलणार. तुम्ही ते आणि हे त्या दोघांच्या संवादामध्ये मी जेव्हा एक मध्यस्थी जरी बसली असते, तर मी पण माणूस आहे ना. तर कुठेतरी मग असे बरेच प्रसंग होतात, की माझ्या पण डोळ्यातून गळगळ पाणी येतं. बरोबर. ते मीडियमशिपचं सेशन करताना आणि हे होतं बऱ्याचदा होतं. आणि असे पण कितीतरी मी किस्से आहेत, की ते जेव्हा डिस्कनेक्ट करते प्रॉपर त्याचं पण एक मेडिटेशन आहे डिस्कनेक्ट करण्याचं किंवा त्या सोलला पुन्हा, की ठीक आहे आता झालंय बोलणं, तुम्ही आता जा परत. हे जेव्हा असतं ना, कितीतरी वेळानं असं झालं, की माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. मला दिसतं, अरे की तुझ्यामुळे आम्हाला बोलता आलं. वाह! की तुझ्यामुळे आम्ही कनेक्ट झालो. ही किती मोठी गोष्ट आहे. हो. आज किती लाखो रुपये फेकले तरी आपण आपल्या गेलेल्या माणसाला परत नाही आणू शकत. नाही आणू शकत आणि ती जी खंत असते आपल्या मनात, की आपल्याला एखाद्या व्यक्तीसोबत जसं मी सांगितलं सुरुवातीला, की गेल्यानंतर व्यक्तीशी बोलणं किंवा त्या व्यक्तीला आपल्याला काहीतरी सांगायचंय, आपल्याला त्या व्यक्तीला काहीतरी सांगायचंय. ती खंत कधीच भरून निघत नाही. कारण ती गोष्ट परत होत नाही. आणि तुमच्या माध्यमातून जर ती गोष्ट होत असेल, एखाद्या व्यक्तीशी आपण परत कनेक्ट होणार असेल, तर आपण मनातलं किती भरभरून जे असेल, की मला ही गोष्ट तुला सांगायची, ती त्याच्यापर्यंत पोहोचतीये आणि त्या व्यक्तीची गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचते. आणि पण इथे पण टाईम लिमिट असतं. हो. म्हणजे मॅक्सिमम टाईम लिमिट मीडियम शिफ्टचा 30 मिनिटं, 30 ते 35 मिनिटं, 40 मिनिटं मॅक्स. त्यानंतर मला पण त्रास होतो. कारण की ते मॅनेज करणं ते खूप एनर्जी ड्रेन होते. एनर्जी ड्रेन होते म्हणजे मी सांगू नाही शकत एनर्जी ड्रेन म्हणजे काय श्वास घ्यायला त्रास होतो. डोकं जड होऊन जातं एका पॉइंटनं. ते होतं कारण की दिस इज नॉट द ईझी थिंग. सोपं नाहीये हे. आणि तुम्ही ते पण सांगितलं, की आता जसं तुम्ही त्या सोलशी कनेक्ट होतात. म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली त्या सोलला बोलवतायत तुमच्याशी बोलायला. बोलवत म्हणण्यापेक्षा ते एक वेगळ्या पद्धतीची सिद्धी आहे, की एका ठिकाणी म्हणजे असं इमॅजिन केलं जाते, की मी एका ठिकाणी आहे. ओके. नॉट इन माय हाऊस म्हणजे इथे नाही, दुसरीकडे आहे.
आणि तिथे माझे सगळे इष्टदैवत आहे माझ्या सोबत आणि तेव्हा तिथे त्या सोलला बोलवलं जातं आणि अच्छा. त्याच्याशी आणि त्यांना पाठवलं. तर तुम्ही आता जर सांगितलं की तुम्हाला ते प्रॉपर डिस्कनेक्ट पण करावं लागतं ना. बरोबर. पण मग ते डिस्कनेक्ट करणं पण जसं अवघड असतं की म्हणजे नाही, होतं डिस्कनेक्ट? होतं डिस्कनेक्ट होतं. मुळात तेच त्यांचं म्हणणं झालं ते सांगतात. कधी असं झालंय तुमच्याबरोबर की एखाद्या सोलला डिस्कनेक्टच व्हायचं नव्हतं? असं कधी झालंय? टचवूड असं नाही झालेलं आतापर्यंत. पण सुरुवातीला असं व्हायचं की ना की ते डिस्कशन झालं तर ते आपोआपच कनेक्ट व्हायचे. अच्छा. रॅन्डम. ओके. तर मग मी तेव्हापासून इंटेन्शन ठेवते की रॅन्डम माझ्याशी प्लीज कोणीही कनेक्ट व्हायचं नाही. मी जेव्हा इंटेन्शन घेऊन बसेन तेव्हा आणि तेव्हा कनेक्ट. रॅन्डम म्हणजे कसं? रॅन्डम म्हणजे आता जसं आता तुम्ही म्हणालात की माझी आई गेली आणि मला तिच्याशी बोलायचं. तर त्यांना कळतं कुठेतरी की ह्यांचं असं बोलणं झालंय किंवा ही एनर्जी. मग ते रॅन्डम मला थॉट्स येतात सतत त्यांच्या की मला बोलायचंय त्याच्याशी, त्याला विचार कर किती वाजता ओके. किंवा मला बोलायचंय, मला सांगायचंय की अच्छा. असं हे रॅन्डम. मग ते सुरुवातीला खूप त्याचा पण त्रास झाला मला. मग मी नंतर मग असं मेडिटेशन करतानाच माझ्या मास्टर्सना किंवा माझ्या देवाला हे सांगून बसते की रॅन्डम नाही माझ्याशी कुणी कनेक्ट करू तोपर्यंत मी स्वतः म्हणत नाही. ओके. कारण मग ते इट इज व्हेरी डिफिकल्ट. मग असे तर खूप सारे सोल्स तुमच्या अवतीभोवती आणि कनेक्ट करायला बघ. मग हे हार्मफुल तुमच्यासाठी भरपूर असेल ना? जर असं रॅन्डम जर कोणी हो. होतं. पण मग ते प्रोटेक्शन आणि तेवढं मेडिटेशन ते असतं. घ्यावं लागतं. अच्छा. ते करावं लागतं. ते सोपं नाहीये. हीलर बनणं ही सोपी गोष्ट नाहीये. आणि जर माझं लाईफ पर्पजच ते आहे म्हणजे देवाने ते करण्यासाठीच मला हा जन्म दिलाय मला तर कळलंय. मला काहीतरी करून माझं ह्या आयुष्यात ते उद्दिष्ट गाठायचंय. मला मदत करायची लोकांची या थ्रू. अशी कुठला एक्सपिरियन्स आहे का तुमचा जो तुमच्या लक्षात राहिला तो सगळ्यात म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की तुमच्यासाठी तो मेमोरेबल होऊन गेला? असे बरेच आहेत. बरेच. पण त्यातला एक किस्सा मी सांगेन, की ना एक Facebookवरून माझी पोस्ट की काय बघितलं त्या बाईने आणि त्याने कनेक्ट केलं. आम्ही ओळखत नव्हतो एकमेकींना. त्यांचं आकाशिकच केलं. त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती होता तरुणपणी म्हणजे त्यांचं अफेअर होतं. ओके. पण मग त्या नाही म्हणाल्या त्या मुलाला. कारण की ते जवळच्या रिलेशनमध्ये होतं तर ते शक्य नव्हतं बघ. बरोबर. आणि त्याने ते खूप मनाला लावून घेतलं. त्या गोष्टीचा गिल्ट त्यांना खूप होता. आणि त्या मुलाने ते इतकं मनाला लावून घेतलं, त्याच्यातून त्याला बाहेर नाही पडता आलं. नंतर ॲक्सिडेंट झाला. म्हणजे तो ट्रेनच्या खाली जीव द्यायला गेला. त्याचा हात तुटला. बापरे! त्याच्यातून त्याला वाचवला. त्याच्यातून तो जगला 1-2 वर्ष. पण तो इतका ते सुसायडल थॉट्स होते, की त्याने शेवटी सुसाईड केलं. बापरे! तिने मला कनेक्ट केलं जेव्हा त्या बाईने. तर ती म्हणाली, की "ताई खूप गिल्ट आहे. 25 वर्ष झाली या गोष्टीला. माझं लग्न झालंय, माझा नवरा आहे, मुलगा आहे, घर संसार आहे. पण ना ही गोष्ट मी कशी की तिला असं हे होतं, की माझ्यामुळे तो गेला." बरोबर. तर जेव्हा तिचे रेकॉर्ड्स ओपन केले, हा क्वेश्चन टाकला, तर तो तो दिसला मला आणि मी म्हटलं, की ना त्याचा डावा हात तुटला होता का? तर ती रडायला लागली. बोलली, की "हो." म्हटलं, "मला तर तसाच दिसतो." मग ते म्हणजे मला तर ते बोलताना पण हे हो ना, मला अंगाला काटा आला तुम्ही सांगितलं. की मग त्याने म्हणजे खूप रडले दोघं पण. पण मनुष्य रूपातच आपल्यासारखे नसतात ते, फक्त सोल लेव्हलला. असं काही घाबरण्यासारखं वाटत नाही मला कधी. काय माहिती ते देवाची, स्वामींची कृपा असेल, की मला असं त्रास कधी होऊ नाही दिला स्वामींनी. तर त्याने ते खूप रडला तो मुलगा पण. मग तो म्हणाला, की ना मी म्हणजे आत्महत्या एक पातक आहे. आपण ऐकलंय, वाचलंय. पण आपल्याला लोकांना वाटतं, की मी आत्महत्या केलं म्हणजे मी सुटेन. तर नाही सुटत. आत्महत्या सारखं मोठं पाप नाही. तुम्हाला इथे जर जन्म दिला तर ते कर्म, ते भोगणं तुमच्या नशिबात आहे ते भोगूनच मग पुढे जायचंय. आत्महत्या केल्यामुळे काय झालं, मेल्यानंतर पण त्याची सुटका नाही झाली. तो कितीतरी वर्ष अडकून पडला होता. कित्येक वर्ष. त्यांचं बोलणं झालं. मग तो म्हणाला, की "तू मला माफ केलंस का?" तर ती म्हणाली, "हो, मी केलं तुला माफ." म्हणजे त्याला हे गिल्ट की ते जसं हां, तो त्यांना घेत होतं तसं यांना पण आणि मुळात त्याने आत्महत्या केलेली. त्यामुळे त्याला ते आत्महत्या केल्यावर लगेच पुढची गती नाही मिळत. कारण हे तुम्ही दैवी ह्याच्या विरोधात जाऊन स्वतःचं आयुष्य संपवता. देवाने जर लिहून दिलंय, की तू बाबा 70 वर्ष जगायचेस आणि हे कर्म फेडायचंय. तर मग आपण कोण असतो ना ते निर्णय घेणारे. मग तो खूप हे झालं आणि नंतर म्हणजे लिटरली ती खूप रडली, खूप रडली. तो डिस्कनेक्ट झाला. त्यांचं जे काही बोलणं होतं, जे त्यांचं बोलायचं राहिलं होतं, सॉरी म्हणायचं होतं वगैरे ते सगळं झालं. आणि ती बोलली, की "ताई मी आज 25 वर्षानंतर निवांत ना बिना गिल्ट झोपेला." की त्याने म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे ना, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातली 25 वर्ष म्हणजे एक सॉरीसाठी फक्त ते दोघांच्या मनात तो आणि गिल्ट तिला पण तो गिल्ट होता ना, की माझ्यामुळे याने जीव दिला आणि ह्याला हा गिल्ट, की
मी जीव दिला तर माझ्या मागच्या लोकांचं काय आहे? मग तिच्याशी पण मी चुकीचंच वागलो ना एका कारण की तिला गिल्ट दिला ना त्याने. बरोबर. पण मग हे जे सोल आहेत, हे गेल्यानंतर जो आपण आता गरुड पुराणात आपण बघितलेलं आहे, की गेल्यानंतरचा प्रवास त्यांनी दाखवलेला आहे. तर मग हे सोल तुम्हाला ते पण सांगतात का, हो. की आमचा प्रवास कसा होता ते? सांगतात ना, दाखवतात. आणि जे खूप त्यांनी खूप चांगली कर्म केलेली असतात ना, त्यांना म्हणजे आपण त्याला एंजल्स म्हणा, देवदूत म्हणा, ते स्वतः त्यांना घ्यायला येतात. आणि जे पुढचा प्रवास त्यांचा टुवर्ड्स लाईट किंवा त्यांना दुसरा जन्म मिळाला तर ते पण करतं. आणि बऱ्याचदा ना आपण असं समजतो की मृत्यूनंतर लगेच दुसरा जन्म. तसं नसतं. मध्ये प्रत्येक सोलचा एक अल्पविराम, हीलिंग टाईम की तिथे त्यांना शांत राहायचे निवांत थोड्या टाईम आणि मगच त्यांना पुढचा बर्थ त्यांच्या पाप पुण्याचा हिशोब केला जातो. हे सगळं आकाशिक मधून कळतं. बापरे! म्हणजे आपल्याकडे हिंदूच्या ह्याच्यात पण म्हणतात ना, की चित्रगुप्त हिशोब लिहितोय. हो. तुम्ही काय आता ते खरं आहे. ते खरं आहे. अशी कुठली वही नाहीये, अशी कुठली लायब्ररी नाहीये. दॅट इज एनर्जेटिक लायब्ररी, इमॅजिनेशन. एनर्जेटिक लायब्ररी हे इमॅजिन करा, पण त्या गोष्टी आहेत एनर्जी स्वरूपात. म्हणजे कुठे ना कुठे ती गोष्ट नोंदली जाते. आपण हे बोलतोय हे पण नोंदलं जातंय कुठे ना कुठे. तो हे आहे, की ती एक मोठी हार्ड डिस्क आहे, की त्यात सगळं आहे, सगळं आहे. काहीच डिलीट नाही झालेलं. मग हे सोल तुम्हाला ते जागा पण दाखवत असतील, की आम्ही कुठे आहे आता? काय या जागा पण तुम्हाला दिसत असतील? मोस्टली पीसफुल असतात आणि असे काही असतात की ज्यांनी सुसाईड केलंय किंवा तर मग ते खूप अंधार किंवा अंधकारमय असं दिसतं आणि जे काही खूप पीसफुल आहेत ती जागा खूप अशी प्रकाशमान खूप निसर्गाच्या मध्ये असं असं दिसतं. तुम्हाला ते अगेन ते काय म्हणू आपण त्याला एक कल्पना नाही म्हणता येणार पण ते एक प्रातिनिधिक चित्र आहे. अच्छा. ते दाखवण्यासाठी की वी आर पीस. तुम्हाला कधी देवी देवता कनेक्ट झालंय का? होतं, खूप वेळा होतं. म्हणजे असे खूप प्रसंग पण आहेत. मी देवपूजा करताना मी बोलते देवांशी. आणि आणि ते कसे दिसतात तुम्हाला? ते ज्या स्वरूपात तुम्हाला दिसतात, त्याच स्वरूपात ते कनेक्ट होतात. अच्छा. पण फोटो स्वरूपात आतापर्यंत कधी नाही. मला ते मेडिटेशनमध्येच पण सध्या स्वरूपातच मला दिसतात. त्यांच्याकडून मेसेजेस येतात किंवा आशीर्वाद देतात. आणि हे खूप टची असतं. पण तिथपर्यंत पोहोचणं खरं तर ना प्रत्येकासाठी शक्य आहे. पण आपण आपल्या इतक्या षड्रिपूंमध्ये घेरलेलो असतो ना, की त्या लेव्हलपर्यंत, त्या व्हायब्रेशनपर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करावा प्रत्येकाला. करू शकतो. असं शक्य नाही असं नाहीये. म्हणजे प्रत्येक जर्नी, प्रत्येकाचीच एक आध्यात्मिक प्रवास असा असायला हवा, की कुठेतरी आपण त्या एक जसं निगेटिव्ह वरती लोकं पटकन विश्वास ठेवतात ना, पॉझिटिव्ह वरती पण विश्वास ठेवलो ना, तर तुमचा तो प्रवास आध्यात्मिक म्हणतो ना, सकारात्मक वेगळ्या दिशेने बरोबर. तो चांगला होतो. मी आतापर्यंत आहे ना बरेच पॉडकास्ट केलेले आहे आणि हे आत्मा वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या नेहमी निगेटिव्ह वे मध्येच दर्शवण्यात आलेलं आहे किंवा आत्मा तुम्हाला जसं मी आधी पण सांगितलं. आत्मा म्हटलं की ते भूत-प्रेत आणि तंत्रविद्या आहे ते. आज आपण आत्म्यांबद्दलच बोलतोय. पण हे एकदमच आपण असं पॉझिटिव्ह वेने बोलतोय या सगळ्या गोष्टी, की आत्मे पण म्हणजे चांगल्या स्वरूपात येऊन आपल्याला आपल्या मदत करू शकता. आपल्या फ्युचरसाठी म्हणा, प्रेझेंटसाठी म्हणा. नाही, फ्युचरसाठी आत्मे मदत नाही करत. अच्छा. ते मदत जी मिळते ना, ती तुमच्या इष्टदेवतांकडून, हो. मास्टर्सकडून. हां, पण ते तुम्हाला गाईडन्स मात्र देतात. आता काही जणांना ना पितृदोष असतो. तर आकाशिक रेकॉर्ड ओपन केल्यानंतर कळतं, की ह्यांना ना पितृदोष आहे. पितृदोष म्हणजे काय? मग कनेक्ट केलं, की काय कोणत्या पितरांना गती नाही मिळालेली. मग कधी-कधी ना असं 2-3 केसमध्ये मला असं झालं. एक आजोबा दिसले. मग विचारलं काय? तर मी ना खूप कष्टाने जमीन ठेवली होती, घेतली होती. ती ना ह्यांनी विकली. मला शांत वाटत नाही. मला राग आलाय त्या गोष्टी. मग आणि विचारलं मग, की "हो, तुम्ही विकली आहे का कोणती अँसेस्ट्रल जमीन?" ते म्हणतात, "हो, विकली आहे." तेव्हापासून भांडणं चालू झाली. तर हे होतं ना का? जुन्या काळातली लोकं काय जमिनीला जमीन नव्हते मानत, ते जमिनीला आई मानायचे. बरोबर. मग हा पितृदोष लागतो. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं ना, तर कित्येक घरांमध्ये की भावा-भावांमध्ये वाद किंवा ह्या गोष्टी. तर ह्यांच्यासाठी पण अँसेस्टर कुठलीतरी पितरांपैकी एखादी शक्ती तिला नाही मिळालेली गती. मग त्यांच्या गतीसाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. त्यांच्या गतीसाठी अन्नदान करू शकता. असे बरेच उपाय येतात. म्हणजे आकाशिकमधून असं नाही की फक्त रीडिंग आहे. देअर इज हीलिंग. म्हणजे त्याच्यातून उपाय पण येतात तुम्हाला, की ह्याची तीव्रता कमी कशी करायची? काय करता येईल पुढे? तुमच्या त्या ठीक आहे, आता कळलं की त्यांना त्यांची इच्छा राहिली. पण आता आपण ती जमीन नाही घेऊ शकत. मग आता मी काय करू? आपण विचारू शकतो तुमच्या मास्टर्सना. तर ते पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला गाईडन्स देतात. बरोबर आहे. आता मी परवाच एक केस केली होती. त्याच्यामध्ये ना आकाशिकची केस होती. त्या बहिणीने मला कॉल केला म्हणाली, "माझ्या भावाचा ना ॲक्सिडेंट झालाय. तो आय-सी-यूमध्ये."
तर मी म्हटलं की बघा आयसीयू पेशंटसाठी तर त्यांच्या परमिशन शिवाय तर मी रेकॉर्ड नाही ओपन करू शकत. पण तिथे एक असं आहे की समजा कोणी खूप आजारी आयसीयू मध्ये आहे किंवा कोमामध्ये आहे, तर त्यांच्या नातेवाईकांच्या परमिशनने आपण त्यांचे रेकॉर्ड ओपन करू शकतो, की अच्छा. याच्यातून मार्ग कसा काढता येईल. मग तुम्हाला याच्यात हे पण दिसतं का, की हा व्यक्ती जगणार आहे की जाणार आहे? दिसतं पण ते सांगायची मला परमिशन ते सांगायची परमिशन नाही. इव्हन मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे, हे पण कळतं, पण मी सांगत नाही. माझ्या तत्वात नाही बसत. एथिकली दॅट इज रॉंग. नाही सांगावं. जेव्हा मी काल काल परवाच ती केस केली, तर जेव्हा कनेक्ट केलं तेव्हा असं आलं की त्याला कर्म खडतर आहेत, म्हणजे कर्माचं फळ त्याला भोगायचंय. काही खूप खडतर प्रवास असणार आहे त्याचा या जन्मात. पण ना त्याच्यावर त्याच्या कुलदेवतेचा आशीर्वाद आहे. आणि त्याची कुलदेवी दिसली मला सप्तशृंगी आई. बापरे. तर मी तिला विचारलं, "तुमचे कुलदैवत कोणतं आहे? देवी आहे ना?" तर ती बोलली, "हो, सप्तशृंगी आहे." म्हटलं त्या देवीने त्याला वाचवलं. म्हणजे त्याला असं आधी आलं मला, की "तुला ना कडू कारल्याची भाजी खायची आहे, पण सोबत गुलाबजाम पण मिळणार. आधी भाजी संपव, मग गुलाबजाम मिळणार." म्हणजे त्याच्या आयुष्यात असे बरेच अडथळे आले, पण त्याच्यातून त्याला वाचवलं पण गेलं आणि आता पण तो बरा होणार आहे. आणि ती म्हणाली, की "हो ताई, त्याचा रिपोर्ट ना." डॉक्टर पण म्हणाले, "एक आश्चर्य आहे, की हा रिपोर्ट नॉर्मल कसा काय आला?" त्याचा म्हणजे अगदी डोळ्याच्या इथे त्याला स्टिचेस आहेत आणि थोडक्यात त्याचा डोळा वाचला. बापरे. So अशा बऱ्याच गोष्टी होतात. मग त्यांना ना रेमेडीज पण आल्या. डॅडच्या मास्टर्स कडून त्याला रेमेडी अशी आली, की 11 दिवस सलग 108 वेळा हनुमान चालीसाचं पाठ त्याच्यासाठी करा त्याच्या घरच्यांनी. त्याच्या हेल्थसाठी इम्प्रूव्हमेंट. आजपासूनच त्याने चालू केला. अरे या पण गोष्टी त्याच्यावर तुम्हाला उपाययोजना पण हां, तेच महत्वाचं आहे ना. प्रश्न तर तुम्हाला पण माहिती आहे तुमच्या आयुष्यात काय आहे. तेच मी तुम्हाला परत सांगितलं. उपयोग काय? बरं. तुमच्या मास्टर्स कडून जेव्हा तुम्हाला गाईडन्स येतो, की बाबा तू हे कर, हं. तर तुझ्या ह्या प्रश्नाची तीव्रता कमी होईल. तुम्हाला कधी देवी देवता कनेक्ट झालंय का? पुढे जाऊन ॲक्सिडेंट होणार आहे. हे जर आहे विधिलिखित, तर ते चुकवू नाही शकत आपण. ते प्रारब्ध आहे त्याचं, भोगावं लागेल. पण त्याने जर खूप त्याची पॉझिटिव्हिटी ठेवली, त्याला देवाचं पाठबळ असेल, त्याने काही गोष्टी केल्या, त्याच्या मास्टर्सने सांगितलेल्या किंवा काही व्हॉटएव्हर त्याच्या इष्टदेवतेने, त्याच्या कुलदेवतेने त्याच्या म्हणजे ज्या काही आहे. म्हणून आपण म्हणतो ना स्पिरिच्युअल असणं का गरजेचं आहे. ॲक्सिडेंट होईल, साधं खर्चट आहे. पडेल नावाला बाईकवरून आणि उठेल स्वतःच बाईक उठलेला निकाल. घटना घडली ना, बरोबर. पण त्याची तीव्रता टळली. हे महत्वाचं. त्यासाठी पॉझिटिव्हिटी असायला हवी. बरोबर. मला एक अजून एक कुतूहल म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो, की जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलं गेलेलं आहे, की आत्मा अमर आहे. तिला कोणी मारू शकत नाही, ती मरू शकत नाही. आणि जसं मनुष्य आपले कपडे बदलतो, त्याचप्रमाणे आत्मा हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतं. आणि तुम्हीही सांगितलं, की आपले आत्तापर्यंत अनंत जन्म झालेले असतील. तर पण मग आता तुम्ही जेव्हा ह्या सोलशी कनेक्ट करताय, तर या जन्मात जर समजा उदाहरणार्थ, की माझी आई आहे आणि ती या जन्मात माझी आई होती. पण ती मागच्या जन्मात किंवा पुढचा तिचा जन्म कोणता असेल, पण मग ती जेव्हा कनेक्ट होताना ती माझं नातं तेच तसं काय राहतं. हायर सेल्फशी कनेक्ट केलं. म्हणजे समजा तुमच्या आईच्या आपण हायर सेल्फशी कनेक्ट केलं. पण आपण त्यांना कनेक्ट करताना इंटेन्शन मी काय ठेवलं, की बाबा मला सरांच्या आईशी कनेक्ट करायचं तर तू त्या स्वरूपात त्या अच्छा. स्वरूपातच त्या दिसते. अच्छा. त्या एनर्जीच्या स्वरूपातच त्या कम्युनिकेट कर. अच्छा. म्हणजे जे नातं आहे आपलं त्या स्वरूपातच ते बोलतील तुमच्याशी. असं. त्यामुळे मी कशी ओळखणार ना? बरोबर. म्हणून त्या स्वरूपातच ते कनेक्ट होतात. आता इव्हन मी बघितलेलं म्हणजे आता आपण केलं होता. मी बघितलं आपण पहिल्यांदा भेटलोय. तर मी बघितलं नव्हतं तुमच्या आईला. पण मला जे वर्णन दिसलं, मी तुम्हाला कॉलवर सांगितलं, की मला आता येतं दिसायचं. ते तुम्हाला टच झालं, की हो, अशीच होती माझी आई. तर ते का तर त्या स्वरूपात त्यांनी मला दाखवलं. मला वेगळ्या स्वरूपात दिसले असते आणि मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही म्हटलं असतं, "नाही, अशी नाही माझी आई." हो. बरोबर. खरंय, खरंय. म्हणजे ते त्यांना पण माहिती असतं ना, की कनेक्ट झालं हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे तुमचा मेसेज तुमच्यापर्यंत का पोहोचावा, तुमचा विश्वास बसावा यासाठी ते सोल पण असे काही म्हणतो काय म्हणूया आपण त्याला सूचना म्हणण्यापेक्षा ना अशा काही खुणा सांगतात, हो. की ज्या फक्त तुम्हाला माहिती आहे. बरोबर, तुमच्या घरातल्या पर्सनल मला माहिती होणं तर सवालच नाही. बरोबर. तुम्ही म्हणजे आत्तापर्यंत जे सांगितलं ना, खरंच म्हणजे या गोष्टींवर तुम्ही जसं सांगितलं, की विज्ञानाचा चष्मा. तर खूप जणांना त्या गोष्टी असे वाटतील, की हे बोलतायत. पण जेव्हा तुम्ही पर्सनली अनुभव घेता, तेव्हा वाटतं तुम्हाला, की नाही हे असं होऊ शकतं आणि हे असं होतंय. आणि तुमचा हा जो प्रवास आहे आत्तापर्यंतचा, तुम्ही लोकांना सांगताय, गाईड करताय, तो तुमचा असा चालू राहावा आणि तुमच्या माध्यमातून लोकांना जे सुख मिळतंय, जे पर्सनली मला पण
ती गोष्ट टच झाली, की जेव्हा एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला जे 2 शब्द फक्त तिच्याशी बोलायचे राहिलेले असतात. ते 2 शब्द आपले त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांचेही 2 शब्द आपल्यापर्यंत येतात. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं. मॅडम तुम्ही आज आल्या आमच्या स्टुडिओमध्ये आणि खरंच तुम्ही खूप चांगली माहिती आम्हाला दिली. त्याबद्दल तुमचे खूप आभार आणि तुम्ही परत-परत आमच्याकडे यावं ही विनंती आहे तुम्हाला. आणि तुमचे पण खूप आभार की तुम्ही मला इथे बोलावलंत आणि या गोष्टीवरती मला व्यक्त होण्याची संधी दिली. कारण की समाजामध्ये ना खूप म्हणतो ना की गैरसमज खूप आहेत. बरोबर. तर ही कुठली गैरसमज ठेवण्याची किंवा काही नकारात्मक किंवा तंत्रमंत्र अशी विद्या नाहीये. तर ही खूप सात्विक ऊर्जा आहे, पॉझिटिव्हिटी आहे, जेणेकरून लोकांना त्याचा फायदा घेता येईल, लोकांना त्याची मदत पण होते. त्यामुळे आकाशिक किंवा मीडियमशिप संदर्भात ना जे गैरसमजुती आहेत लोकांच्या मनात, त्या दूर झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. नक्कीच मला असं वाटतं हा पॉडकास्ट बघून लोकांना कळेल नक्की या सगळ्या काय गोष्टी आहेत. तुमचे परत एकदा आभार. तुम्ही आल्यात. मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असतील किंवा अजून तुम्हाला कुठल्या टॉपिकवर आम्हाला ऐकायला आवडेल, आम्हाला तेही कळवा. चॅनेलवर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.